तांदूळ जे भिजत घातलेले त्याचं पाणी मी सगळं ड्रेन आउट करून घेतलेलं आहे, सगळं बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर पहिल्या बॅचमध्ये मी थोडेसे तांदूळ घेतलेत. आता याच्यामध्ये ना ओलं खोबरं टाकायचं आहे. जेवढा तुमचा तांदूळ असेल त्याच्या 3/4 कप तुम्हाला ओलं खोबरं याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला. तर सर्वात आधी मी ते ओलं खोबरं टाकलं. थोडीशी किंचितशी साखर टाकली आहे याच्यामध्ये, कारण एक थोडासा बॅलन्स फ्लेवर येण्यासाठी मी इथे टाकलेली आहे. बऱ्याच वेळा जेव्हा ईस्ट टाकतात तेव्हा साखर आणि मीठ असं दोन्ही समप्रमाणात टाकतात. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे जे सेकंड बॅचमध्ये आपण जे तांदूळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ त्याचबरोबर जे ओलं खोबरं आपलं थोडंसं उरलेलं ते आणि याच्यामध्ये तुमच्याकडे सकाळचा किंवा रात्रीचा जो काही उरलेला थोडासा भात असेल तो याच्यामध्ये थोडासा तुम्ही वापरा. याच्यामध्ये मी किंचितसं मीठ टाकणार आहे, खूप जास्त मीठ टाकू नका. मला असं वाटतं मीठ तुम्ही आधी टाकलात तर पीठ तेवढं असं आंबून येणार नाही, त्याच्यामुळे मीठ मी सर्वात शेवटी टाकते. अगदी चिमूटभर मी मीठ याच्यामध्ये वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि साखर तर मगाशी टाकली आहे. जर तुम्ही दोन्ही याच्यात थोडी थोडी तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. मिक्सरला जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्या आणि हे सगळं मिक्स करून मग आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. थंबनेलवरनं तुम्हाला व्हिडिओ कळला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की मील प्लॅनिंगच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आठवडा म्हणजे आता राहिला असेल शाळा सुरू व्हायला, म्हणजे ज्यांचं काय बोलतात महाराष्ट्र बोर्ड आहे त्यांना तर आता 15 तारखेपासून चालू होतात. शाळा ऑलरेडी 10 तारखेपासून चालू झाली. पण शाळेसाठी थोडासा खाऊ आपण आधी बनवून ठेवू शकतो, ज्याच्यासाठी प्रत्येक वेळेस आपण तिथल्या तिथे करायची गरज नसते. आणि त्याच हिशोबाने मी देखील म्हटलं पावसाळ्यात थोडंसं पहिलेच प्रिपरेशन करून ठेवू, ऐन वेळेस पाऊस आला की काही सुचत नाही. तर थोड्याशा तयारी मी करायला लागलेली आहे आणि बरेच दिवस झाले हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पण नव्हता मील प्लॅनिंगचा. आणि तुमच्या बऱ्याचशा रिक्वेस्ट असतात मला की मील प्लॅनिंगचे व्हिडिओ दाखव. तर चला, आज माझ्या मील प्लॅनिंगमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं पण आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं पण आहे मला. तर त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण मला पण तुमची पण हेल्प हवी आहे. तुमच्याकडनं पण मला त्याचा रिव्ह्यू हवा आहे. काय रिव्ह्यू हवा आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपल्याला जो गोड पदार्थ तयार करायचा आहे त्याचा बेस तयार करणं खूप गरजेचं आहे. तर बेससाठी आपल्याला इथे ओट्स लागणार आहेत. मी पाव कप ओट्स घेतलेत आणि एक 8 ते 10 बदाम घेतलेत. हे छान खरपूस रंगावर भाजून ते थोडेसे थंड करायला ठेवायचे आहेत आपल्याला. आज मी तुमच्याबरोबर हा अगारोचा एक किचन गॅजेट शेअर करणार आहे, जो आहे 1000 वॅटचा हँड ब्लेंडर आणि चॉपर. दररोजचा स्वयंपाक करताना चॉपिंग, ब्लेंडिंग, विस्किंगसाठी ना अगदी परफेक्ट असा हा ऑप्शन आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी येतं हे हँड ब्लेंडरचं मोटार युनिट. अगदी कॉम्पॅक्ट साईज आहे, त्याच्यामुळे आपण हे किचनमध्ये अगदी सहजरित्या वापरू शकतो. याच्यामध्ये याचे फंक्शन्स ऑपरेट करण्यासाठी म्हणजे स्विच 1 आणि स्विच 2 असे 2 बटन देखील येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये एक स्पीड ॲडजस्ट करायला 1 to 5 लेव्हलपर्यंतचे स्पीड बटन पण दिलेलं आहे. यामध्ये येतं एक हँड ब्लेंडर, ज्याचा वापर आपण सूप, मिल्कशेक, लस्सी, टोमॅटो प्युरी किंवा इव्हन बेबी फूड बनवण्यासाठी देखील हा आपण करू शकतो. एका मिनिटात स्मूथिंग आणि ब्लेंडिंग होतं आणि हे स्टेनलेस स्टीलचं बसल्यामुळे हे वॉश करायला देखील सोपं आहे. फक्त स्टेनलेस स्टील ब्लेड आपल्याला वॉश करायचं आहे, वरचं मशीन आपल्याला वॉश करायचं मात्र नाहीये. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. त्यानंतर येतं हे चॉपिंगसाठी आणि याची कॅपॅसिटी 900 ml आहेत. ब्लेड आहेत ते स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहेत. याच्या बेसला खाली एक रबर दिलेलं आहे, जेणेकरून हे जेव्हा तुम्ही जमिनीवर ठेवाल तर अगदी याची ग्रिप व्यवस्थित राहील, म्हणजे ते कुठेही जमिनीवरनं सरकणार देखील नाही. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं कटिंग, चॉपिंग सगळं काही करू शकतो. टमॅटो, कोथिंबीर, त्याचबरोबर इव्हन पालक देखील याच्यामध्ये अगदी स्मूथली बारीक होतो. आणि याची एक अजून छान गोष्ट ती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. त्यानंतर येतं हे व्हिस्क अटॅचमेंट. जेव्हा आपल्याला कधी केकचं बॅटर करायचं असेल, क्रीम फेटायची असेल, कॉफी फोर्थ करायचं असेल तर हे बेस्ट आहे त्याच्यासाठी. किंवा इव्हन आपल्याला घरच्या घरी ताक बनवायचं असेल, ज्यावेळेस आपण घरच्या घरी तूप बनवतो तर त्याच्यासाठी आपल्याला हे परफेक्ट असं आहे. आणि सर्वात शेवटी याच्याबरोबर हा ग्लास पण मिळतो, ज्याचा वापर आपण लस्सी, टोमॅटो प्युरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फूड ब्लेंड करण्यासाठी किंवा मग कॉफी बीट करण्यासाठी आपण करू शकतो.
सर्वात आधी हा आंबा आहे त्याची साल काढून घेणार आहोत. तुम्हीही वेगवेगळ्या पद्धतीने प्युरी वापरू शकता. मी अगदी नॉर्मल साधी सिंपल असं तुम्हाला दाखवणार आहे. याची तुम्ही पनीर टाकून किंवा त्याचबरोबर चीज वापरून किंवा त्याचबरोबर तुम्हाला दही वापरून करायचं असेल तरी देखील ही तुम्ही प्युरी करू शकता. मी अगदी साधी सिंपल सोपी पद्धत दाखवणार आहे. सर्वात आधी आंब्याचा गर काढून घ्यायचा आणि हा जो आंबा आहे अगदी रसाळ होता, पिकलेला खूप जास्त होता आणि हे थोडेसे गोड जास्त असतात. याच्यामध्ये ॲडिशनल साखर वगैरे वापरायची गरज नसते आणि याची पोय आहे ना, जी कोयरी असते ती अगदी छोटी असते, त्याच्यामुळे गर खूप छान आणि जास्त निघतो. आंबा सोलून झाल्यानंतर मी यातला थोडासा गर साईडला काढून ठेवलाय. ओट्स आणि बदाम आपले थंड झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी एक अगदी चिमूटभरपेक्षा पण कमी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही खजूर वापरा. म्हणजे म्हणून मी एक्स्ट्राची काहीही साखर याच्यामध्ये ॲड केलेली नाही आहे. मी इथे 4 खजूर टाकलेत. साईज खूप छोटी आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला अजून गोड हवं असेल तर थोडंसं खजूरचं प्रमाण वापरू शकता. अगदी चिमूटभर थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता ही पेस्ट म्हणा किंवा ही पूड म्हणा एवढी बारीक असली पाहिजे की ती दाबली ना की त्याचा एक बेस तयार झाला पाहिजे. तर हा जो बेस आपण ना आपले हे बाउल घेतलेले आहेत छोटे आणि याच्यामध्ये हा बेसला खाली टाकणार आहोत. ज्याच्यामुळे मग आपल्याला ना आपला जो मँगोचा जो वरचा थर आहे तो छानपैकी सेट देखील होतो आणि खायला गोड जरी नसला ना आंबा तरी या बेसबरोबर खाताना त्याची एक वेगळी टेस्ट लागते. तर बरं असं वाटतं कधीतरी काहीतरी रात्रीचं खूप वेगळं काहीतरी असं खावं, तर त्यावेळेस हा असा एक छोटासा बाउल खाल्ला ना की खूप छान वाटतं. कारण थोडासा जरी आंबा खाल्ला ना तरी मन तृप्त होऊन जातं. तर आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. तर आता आपण हे जे मँगो घेतलेले म्हणजे जे सोलून ठेवलेले आता आपण याची ना प्युरी तयार करून घेणार आहोत. तर प्युरी करण्यासाठी इथे मी स्पीड ॲडजस्ट करून घेते बघा. मी मीडियम स्पीडवर ठेवणार आहे. खूप जास्त फास्ट किंवा लोवर नाही करणार आहे आणि अगदी 2 मिनिटात आपलं हे स्मूथ अशी ही मँगोची प्युरी तयार होते. याचा जो सर्वात लो स्पीड आहे तो 7000 RPM आहे आणि जो हायेस्ट स्पीड आहे तो 15000 RPM आहे. तर तुमच्या फूडनुसार तुम्ही हा स्पीड ॲडजस्ट करू शकता. आता मी याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे आणि हे परत एकदा थोडा वेळ ब्लेंड करून घेणार आहे. आता आपण ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेले बाउल ते पण बराच वेळ सेट झालेले आहेत. आता आपण याच्या बेसला जो होता त्याच्यावरती आपण ही जी प्युरी तयार केलेली आहे आंब्याची ती वरती थोडी थोडी ॲड करायची आहे. तुम्ही जसं याच्यामध्ये दही किंवा चीज वगैरे सगळं ॲड करू शकता. मला अगदी साध्या सिंपल पद्धतीने करायचं होतं. सर्वात शेवटी वरून तुम्ही डेकोरेशनसाठी तुम्हाला जशी सजावट हवी तशी करू शकता. मी याच्यामध्ये जे मँगोचे जे काप होते थोडेसे केलेले आंब्याचे, तेच वरून टाकलंय. थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा किंवा टुटी फ्रुटी असेल तुमच्याकडे, तर ती तुम्ही वापरा आणि हे परत फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. उन्हाळ्यात रात्री आईस्क्रीम खाण्यापेक्षा हा एक त्याला परफेक्ट असा ऑप्शन असेल, तर नक्की ट्राय करा. तर चला आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आज आपण करणार आहोत कराची बिस्किट. तर त्याच्यासाठी आपल्याला बटर विस्क करायला लागतं. तर त्याच्यासाठी मी हे विस्कर अटॅच करून इथे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे लावलंय. आता आपण करणार आहोत कराची बिस्किट आज. तर त्याच्यासाठी बेसिक काही गोष्टी लागणार आहेत त्या सर्वात आधी सांगते. तर इथे मी घेतलेलं आहे 60 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. खूप मेल्टेड बटर नाही घ्यायचं. थोडंसं सॉफ्ट बटर तुम्ही वापरा. नाहीतर कुकीज आपल्या किंवा जे आपण बिस्किट्स करू ना त्या खूप जास्त अशा वितळल्या जातात. आता याचा आपण स्पीड ॲडजस्ट करून घ्यायचा आणि आपण इथे 2 बटन दिलेले असतात. तर खालचं बटन आपल्याला जेव्हा डायरेक्ट शट ऑफ करायचं असतं, तेव्हा आपण वापरू शकतो. ज्याला टर्बो म्हणतात आणि जो वरचं बटन असतं ते स्पीड कंट्रोलसाठी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर आता मी हे बटर विस्क करून घेतलंय. आता याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची. तर मी इथे पाव कप आणि वरती 1 चमचा एवढी पिठी साखर ॲड करून घेतलेली. आता एक परत एखाद सेकंद मी हे विस्क करून घेणार आहे. खूप जास्त आपल्याला हे बीट करायचं नाहीये. त्याच्यामुळे अगदी थोडंसं म्हणजे हे मिश्रण मिक्स झालं पाहिजे. आपलं बटर आणि ही साखर, ही पावडर पिठी साखर आहे जी आपल्या घरात अवेलेबल असते तीच मी वापरलेली आहे.
तर आता आपण ना ड्राय पदार्थ सगळे ॲड करून घेऊ, ज्याच्यामध्ये मी 100 ग्राम मैदा घेतलेला आहे. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल, तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च जे काही असेल ते तुम्ही टाका. पाव चमचा मी बेकिंग पावडर याच्यामध्ये ॲड केली आहे. सगळं चाळून घ्यायचं. एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना तुम्हाला ड्राय फ्रुट्स किंवा टुटी फ्रुटी जे काही आवडत असेल ते तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. पण मी तुम्हाला सांगेन की खूप जास्त ड्रायफ्रूट आणि टुटी फ्रुटी पण खूप जास्त ॲड करू नका. त्याने ना जेव्हा आपण ते कट करतो ना तेव्हा ते प्रॉपर कटिंग होत नाही. याच्यामध्ये तुम्ही रसमलाई किंवा पायनॅपल असे वेगवेगळे इसेन्स वापरू शकता. पण याच्यामध्ये पायनॅपल इसेन्स चांगली टेस्ट देतो. तर मी इथे पायनॅपल इसेन्स 1 चमचा घेतलेला आहे. 1 चमचा दूध घेतलेलं आहे. सगळा गोळा व्यवस्थित नीट मळून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट अजिबात वापरलेले नाही आहेत, कारण ते कटिंग करताना खूप थोडेसे मध्ये आले तर हार्ड होतात. एक वेळ टुटी फ्रुटीमध्ये आली तर ती पटकन कापली जाते, पण ड्रायफ्रुट्स तेवढे जास्त म्हणजे कडक असल्यामुळे ते असे कट होत नाही. तुम्ही त्याची थोडीशी पूड करून वापरली तरी पण चालते, पण ते कसे खाताना जर असे छान वाटले तरच ते ड्रायफ्रूट चांगले लागतात खाताना. तर आता मी इथे घेतलेली आहे 1/4 कप, पण 1/4 कप पण मी याच्यामध्ये ॲड केली नाही आहे. थोडीशी मी ती ठेवूनच दिली आणि हे सगळं ना आता आपण मिक्स करून घ्यायचं. टुटी फ्रुटी सर्वात शेवटी तुम्ही वापरा. याचा एक छान असा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला ना हा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी अर्ध्या तासासाठी आणि जास्तीत जास्त तुम्ही 2 तास हा ठेवू शकता फ्रीजमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त वेळ चालतो, पण तुम्ही एक दीड तास तरी तुम्ही ठेवा. अर्ध्या तासात तेवढा हा जास्त सेट होत नाही, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे. कारण तुम्ही बघू शकता उन्हाळा असल्यामुळे जसं मी तो मळत होती तसं तसं त्याचं तेल किंवा जे काही आपलं बटर असतं ना ते थोडंसं जास्तचं सुटलं जात आहे आणि गोळा आपला ना बऱ्यापैकी पातळ झालेला आहे. आता याला ना चौकोनी शेप द्यायचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कराची बिस्किटे ही चौकोनी शेपमध्ये असतात. तर मी असा हा ट्रान्सपरंट फॉइल पेपर वापरला आहे. तुमच्याकडे नॉर्मल बटर पेपर असेल तर तो देखील तुम्ही वापरला तरी की चालेल, किंवा जर तुम्ही नसेल तुमच्याकडे तर नॉर्मल गोळा करा आणि तसाच फ्रीजमध्ये ठेवा. सर्वात शेवटी तुम्ही ते लाटून घ्या थोडीशी अशी जाडसर, आणि कुकीज कटर जे काही मिळतात मार्केटने अवेलेबल जे असतात त्याने पण तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारचा शेप पण देऊ शकता. तर आता आपण आपली नेक्स्ट रेसिपी बघू, जी मला मील प्लॅनिंगसाठी खरंच खूप हेल्पफुल होते. आता जर आपण बिस्किटं बघितली, बिस्किटं पण आठवड्याभराचं तर माझं टेन्शन गेलं संध्याकाळच्या नाश्त्याचं किंवा चहाबरोबर काय खायचं. तर आता आपण हा चॉपर यूज करणार आहोत. तर चॉपरमध्ये सर्वात आधी मी कोबी बारीक करून घेणार आहे आणि कोबी पण याच्यामध्ये अगदी छान बारीक झाला, म्हणजे मला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा पण खूप जास्त बारीक झाला, कारण तुम्हाला माहिती आहे मला कोबी बारीक याच्यावर चिरता येत नाही. माझा थोडासा मोठाच होतो आणि मी बऱ्याच वेळा कोबी चिरताना ना सचिनला सांगते की मला कोबी चिरून दे, माझा तेवढा असा बारीक चिरला जात नाही. तर इथे ना याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जेव्हा चॉपर यूज करतो ना तर त्याच्यामध्ये पाणी दिसतं बऱ्याच वेळा. तर असं याच्यामध्ये ती गोष्ट मला जाणवली नाही. म्हणजे मी प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला सांगते म्हणून असं नाही, पण एक खरंच खूप छान गोष्ट मला वाटली की याच्यामध्ये ना कुठे जास्त असं मॉइश्चर सुटलं नाही. आतमधला जो चॉप केलेला पदार्थ आहे ना तो असा सुटसुटीत आहे, म्हणजे अगदी जास्त असं चिकट चिकट नाही झालेला आहे. तर आपल्याला आज वडी एक करायची आहे, तर वडीसाठी मी इथे गाजर पण कापून घेतलंय. गाजर पण खूप छान बारीक झालेलं आहे, फक्त त्याचे थोडेसे मी आधी कट करून घेतलेले पीसेसमध्ये आणि नंतर ते कापून घेतले. तर आता माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे पालक होता, तर पालक आणि कोथिंबीर असं मिक्स करून मी म्हटलं ते पण आपण चॉपच करून घेऊ आणि ते पण तुम्ही बघू शकता अगदी छान जसं कोबी आणि गाजर जसं बारीक झालेलं ना तसं बारीक झालंय. याच्यामध्ये बऱ्यापैकी कॅपॅसिटी म्हणजे 900 कॅपॅसिटी असल्यामुळे याची बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आपण एकाच वेळेस याच्यामध्ये चॉप करू शकतो. तर आता मीठ घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धणा जिरा पावडरची जी माझ्याकडे मिक्स्ड पावडर असते ती मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. थोडंसं 2 चमचे मी तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड केलंय, म्हणजे छान थोडासा कुरकुरीतपणा याच्यामध्ये येईल. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 चमचे मी बेसन ॲड केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पीठ वापरू शकता. पण आपल्याला हे स्टोअर करायचं, जर तुम्हाला टिक्कीसारखं करायचं असेल तर तुम्ही याची टिक्की पण बनवून डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता मुलांच्या शाळा चालू होतात, तुम्हाला कधी वाटलं की आपल्याला एखादं रोल बनवून द्यायचा, तर हा रोल तुम्ही शॅलो फ्राय करून म्हणजे पॅनवर नुसता गरम करून चपातीमध्ये भरून त्याच्यावरती केचप किंवा वेगवेगळे सॉस, कांदा, टोमॅटो असं टाकून तुम्ही हा रोल
इन्स्टंटली देऊ शकता. आणि वडी जर बनवलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे माझं बऱ्याच वेळा खूप सारं काम वाचतं त्याच्यामध्ये. तर आता ही वडी बॉईल करून घ्यायची आहे. आज थोड्याशा जाड वड्या असल्यामुळे म्हणजे मोठ्या वड्या आहेत त्याच्यामुळे 15 मिनिटं तरी लागतील. तर 15 मिनिटं तरी मी हे बॉईल करायला ठेवणार. तर सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता संध्याकाळची वेळ होती तर सचिनला चहा हवा होता म्हणून एका साईडला मी चहा पण ठेवून घेतलाय तुम्ही बघू शकता. आणि मॅन्डेटरी आहे ते माझ्यासाठी पण मला चहा बनवायचा आहे. चहा नाही सॉरी मला कॉफी बनवायची आहे. पण मी ती आज कोल्ड कॉफी प्यायचा विचार करते. कारण गरम एवढं जास्त होतंय ना. चहा झाली आणि एका साईडला आपल्या वड्या पण ऑलमोस्ट 15 मिनिटात तयार झालेल्या आहे आणि वाफ बाहेरच्या साईडने निघते म्हणजे खालच्या साईडने निघते म्हणजे आपल्या वड्या तयार झाल्या असं समजायचं. ही टिप मी तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. जेव्हा आपण स्टीम वरच्या साईडने निघते ना तेव्हा अजून अन्नपदार्थ शिजलेला नसतो आणि जेव्हा खालच्या साईडने निघते ना तेव्हा तो पदार्थ शिजला जातो ना असं समजायचं असतं. तर आता 15 दिवसासाठी चिवडा करून घ्यायचा आहे. जो मी भडंगसाठी कुरमुरे आणलेले ते मी घेतलेत. त्याच्यामध्ये थोडेसे मखाने देखील ॲड केलेले आहेत यावेळेस. आता याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता जो मी सकाळीच धुवून सुकवून ठेवलेला म्हणजे तो आता वापरायला मला बरा पडेल. थोडेसे बदाम टाकलेले आहेत. मी शेंगदाणे यावेळेस ॲड नाही केले कारण गेल्या वेळेस जो चिवडा केलेला त्याच्यात मग सचिन म्हणाला की खूप जास्त शेंगदाणे यावेळेस शेंगदाणे वापरू नकोस. थोडेसे आपले मनुका टाकलेले आहेत. आणि थोडंसं आता ड्रेसिंग तयार करून घेऊ ज्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं धणा जिरा पावडर आणि किंचितचं मीठ असं सगळं टाकून हे एकत्र तेलात मिक्स करून घ्यायचं. आणि मग या सगळ्या हे जे मिश्रण आहे ते कुरमुऱ्यांवरती लावून ते छानपैकी सगळ्या कुरमुऱ्याला लावून घ्यायचं आणि मग आपण हा बेक करायला ठेवणार आहोत. तर आज आपण बऱ्याचशा रेसिपी अशा बघितल्या ज्या मी 15 दिवसासाठी संध्याकाळच्या वेळेसच्या स्नॅक्ससाठी प्रिपेअर करून ठेवलेला. चिवडा झाला, कराची बिस्किट झाले, आपली वडी झाली ज्याच्यामध्ये तुम्ही टिक्की, बर्गर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रँकीज वगैरे देखील करू शकता. तर असं आजच्या व्हिडिओमधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आशा करते तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. तर बेक करण्यासाठी मी 2 ट्रे वापरते. तर एक मोठा ट्रे आणि अजून एक. हे सगळं मोठ्या ट्रेमध्ये आलंय आणि बाजूला अजून एक मी छोटा ट्रे तयार करणार आहे. म्हणजे इथे मला लागली आहे गरज. कारण एका त्या भांड्यात बसलं नसतं आणि मग खूप जास्त ना खालून करपला जातो आणि वरचा मग तसाच राहतो. तर आता आपण हे 180 डिग्रीवर किंवा मग तुमचा ओव्हन किंवा ओटीजी जर मोठा असेल तर 160 वर एक 10 मिनिटं तुम्ही हे बेक करून घ्यायचं. तर आता आपला चिवडा पण 10 मिनिटात तयार होईल. तर 10 मिनिटामध्ये मी बिस्किटचं प्रिपरेशन करून घेते. म्हणजे बिस्किटचा जो डो आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला, तो पण आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे कटिंगसाठी. तर तुम्हाला ज्या साईजचे हवेत म्हणजे खूप जास्त मोठे मला असं वाटतं कराचे बिस्किट असू नयेत. कारण ते तेवढेसे असे छान क्यूटसे असे दिसतात. फक्त याची जी रुंदी आहे ती मात्र तुम्ही जेव्हा डो बनवता ना, तेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी किंवा छोटी करू शकता. पण ही साईज अगदी परफेक्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं, की आपण टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट कमी टाकल्यामुळे ना, हे कटिंगसाठी प्रॉब्लेम होत नाही आणि दिसायला पण खूप जास्त छान दिसतं. नाहीतर ना खाताना खूप जास्त ते टुटी फ्रुटी आणि मग बदाम किंवा काजू आपण जे काही वापरू ना ते असे खाताना खूप जास्त लागतात.
आता ही जी तयार झालेली बिस्किट आहेत ती आपण 160 डिग्रीला 15 ते 17 मिनिटासाठी आपण ही बेक करून घेणार आहोत. मला असं वाटतं प्रत्येकाच्या OTGची कॅपॅसिटीनुसार तुम्ही ही टेम्परेचर फिक्स करा. आता मी मोठ्या OTGमध्ये करणार आहे त्याच्यामुळे मी 160 डिग्रीवर 15 ते 17 मिनिटासाठी ठेवणार आहे. नाहीतर जर तुमचा OTG छोट्या साईजचा असेल तर तुम्ही 180 डिग्रीवर तुम्ही हे 15 ते 20 मिनिटासाठी ठेवू शकता. फक्त टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे तुम्हाला साईजनुसार. नाहीतर जे तुम्हाला मिनिट्स ठेवायचा आहे, जो टायमर सेट करायचा आहे ना, तो तेवढ्याच मिनिटाचा असू द्या. त्याच्यात काही खूप जास्त फरक पडत नाही. बिस्किटं बेक होत आहेत तोपर्यंत आपली जी ही वडीत आपण तयार केलेली थंड पण झाली आहेत बऱ्यापैकी. तर आता आपण याला रोल करून ठेवायचं आणि मी काय करते, जो आपला फॉइल पेपर असतो ट्रान्सपरंट शीट, त्याच्यामध्येच ही रोल करून ठेवते. तुम्ही अशीच देखील ठेवू शकता आणि हे आरामात 15 दिवस फ्रीजमध्ये राहतात. पण मी काही 15 दिवसपर्यंत माझ्याकडे हे राहत नाही. मी कधीतरी सकाळची एखाद वेळेस ऑफिसला पण घेऊन जाते आणि तुम्ही बघू शकता आपली ही बिस्किटं अगदी छान तयार झालेली आहेत. बिस्किटं आता थोडीशी गरम आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता तोडून नाही दाखवणार. व्हिडिओच्या शेवटी मात्र दाखवेन. मी उचलताना पण हाताला खूप चटके लागतात आणि तुम्ही पाठीमागच्या साईडला बघू शकता, अगदी खूप जास्त असा गोल्डन कलर पण नाही आला. एक बेसिक लाईट असा गोल्डन कलर आलेला आहे. आता ही सगळी बिस्किटं मी गरम असतानाच उलटी करून ठेवणार. नाहीतर त्याला ना खालच्या साईडने परत पाणी सुटतं आणि मग ना त्याला मॉइश्चर पकडून ती नरम होतात लवकर. आता माझ्यासाठी मी कॉफी तयार करून घेते, कारण ऑलमोस्ट माझी आठवड्याची पूर्ण तयारी झालेली आहे. चिवडा तयार झालाय, बिस्किट तयार झालंय, वडी तयार झालेली आहे. संध्याकाळसाठी छान असा आईस्क्रीमसाठीचा ऑप्शन पण तयार झालाय. आता म्हटलं थोडीशी स्वतःसाठी कॉफी करून निवांत बसून पिऊ. तर इथे मी 1-1.5 चमचा साखर घेतली आहे. मला थोडीशी साखर जास्त आवडते, थोडीशी कोल्ड कॉफीमध्ये, म्हणून मी साखर घेतली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आणि त्याचबरोबर कॉफी थोडीशी 1-1.5 चमचा घेतलेली आहे. आता आपण हे छान विस्करच्या मदतीने हे विस्क करून घेऊ. आता एक छोटीशी गोष्ट पण शेअर करते. आपण हे जे चॉपर वापरतोय ना, हे ना कंटिन्युअसली ब्लेंडमध्ये नाही करायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला कधी ब्लेंड, चॉप असं करायचं असतं, ते कंटिन्यू नाही करायचं. मध्ये-मध्ये थोडासा त्याला ब्रेक द्यायचा, म्हणजे ती मशीन ना खूप जास्त चांगली चालते. तर मला असं वाटतं हा प्रॉडक्ट खरंच टाईम सेव्हिंग पण आहे, इझी टू क्लीन आहे आणि मल्टिपल यूज आहे, कॉम्पॅक्ट साईजचं पण आहे आणि आपल्या किचनसाठी थोडीशी हेल्प पण आपली म्हणजे बऱ्यापैकी होईल याने. मला तर असं वाटतं माझा बऱ्यापैकी थोडासा सकाळच्या वेळेसचा वेळ वाचेल याने. हे सगळे ब्लेड्स किंवा जे आपण चॉपर यूज केलं ते क्लीन करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मेन युनिट आहे ते आपल्याला नळाखाली डायरेक्टली वॉश करायचं नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्याने किंवा नळाच्या खाली डायरेक्टली वॉश करू शकता. मोटार जेवढी तुम्हाला ड्राय करता म्हणजे राहता येईल ना तेवढी तुम्ही ड्राय ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटलंच तर ती फक्त एक साध्या सुक्या कपड्याने तुम्ही ती पुसून घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी ही आहेत बिस्किटं, जे मी तुम्हाला तोडून पण दाखवली आहेत. छान तयार झालेली आहेत बघा. आज ना मी तुमच्याबरोबर या मील प्रिपरेशनच्या काही गोष्टी शेअर केल्या, ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात, की ज्या मी आठवड्याभरासाठी किंवा 15 दिवसासाठी करून ठेवते आणि मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर देखील केलंय. पण आज एक असं जे गॅजेट किचनमध्ये न्यू आलेलं, म्हटलं ते आपण वापरून बघू, की रोजच्या वापरात जर मी ते वापरायला सुरुवात केली तर मला त्याचा किती यूज होईल. तुमच्यापैकी जर असा कोणी चॉपर वापरत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील आवडेल छान अशी तुमची पण कमेंट वाचायला, की तुम्हाला त्याचा अनुभव कसा आहे ते, आणि तुम्ही किती रुपीजला तो घेतला आणि किती वर्ष झाले वापरत आहे हे पण मला नक्की सांगा. म्हणजे त्याला कसा त्याचा रिव्ह्यू म्हणजे मला देखील कळेल. जसं मी डेली ब्लॉग म्हणजे डेली रुटीनमध्ये जसं जसं वापरत जाईन तेव्हा तर तुम्हाला कळेलच, पण तरी पण तुम्ही सांगितलं तर मला देखील हेल्प होईल. तर चला, उद्या एका अशा छान ब्लॉगमध्ये भेटते. आता ही आपली नवीन सिरीज चालू झालेली आहे
तुम्हाला या आपल्या ज्या 3 सिरीज मी दाखवल्या त्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ताची पण ही जी सिरीज चालू आहे त्याचा आजचा दुसरा एपिसोड कसा वाटला, आणि त्याचबरोबर जसे जसे दिवस जात आहेत ना तसं छान छान इंटरेस्टिंग तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि हा जो वीक आहे ना तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि थोडंसं असं लाईकचे ते जर तुम्ही कमेंटच्या इथे स्वाईप केलं ना तर तिथे एक हाईपचा पण ऑप्शन येतो. थोडासा वेळात वेळ काढून जसं तुम्ही लाईकवर क्लिक करता तसं हाईपवर पण क्लिक करा, म्हणजे हाईप केलं पण जाईल आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.